श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार मंडळी, आता आलेलो आहे उत्तराखंड राज्यातील गुप्तकाशी या भगवान भोलेनाथांच्या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये. आपल्या अखंड हिंदुस्थानमध्ये मंडळी 4 प्रकारच्या मुख्य काशी आहेत. त्यातली पहिली काशी उत्तर प्रदेश राज्यामधील काशी विश्वनाथ मंदिराच्या ठिकाणची मुख्य काशी. त्यानंतर दुसरी काशी येते ती उत्तराखंड राज्यामधील उत्तर काशी, ज्या ठिकाणी भगवान भोलेनाथांचं मूळ त्रिशूल ज्या ठिकाणी आहे ते उत्तर काशी. तिसरी काशी येते ती आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या पैठण श्री क्षेत्र निवासी ही दक्षिण भारतातली आपली दक्षिण काशी. आणि चौथी काशी ज्याला म्हटलं जातं गुप्त काशी, त्या पवित्र गुप्त काशी या ठिकाणी मी आज येऊन पोहोचलेलो आहे. तर या ठिकाणाला गुप्त काशी हे नाव का पडलं, काय आहे इथलं महात्म्य, काय आहे इथलं रहस्य, याबद्दलचं जाणून घेऊया रहस्य आणि करूया भगवान भोलेनाथांचं दर्शन. आणि त्याचसोबत भगवान भोलेनाथांचं एक आगळं वेगळं रूप, अर्धनारीश्वर स्वरूप, याचंही दर्शन. तर चला तर मग सोबत राहा. मंडळी, आता मंदिरामध्ये आपण आल्यानंतर एकदम मुख्य मंदिराच्या समोरच आपल्याला एक कुंड पाहायला मिळतं. हे कुंड आहे मनकर्णिका कुंड. या मनकर्णिका कुंडामध्ये आपण पाहू शकतायत की एका बाजूला हत्तीचं मुख आहे आणि एका बाजूला गायीचं मुख आहे. ज्या बाजूनं हत्तीचं मुख आहे ही आहे पवित्र गंगा मैया आणि दुसऱ्या बाजूला गायीचं मुख आहे ती आहे यमुना मैया. ज्या वेळेला भगवान भोलेनाथ या ठिकाणी तपश्चर्येसाठी बसलेले असताना या ठिकाणी पाण्याचा तुटवडा जाणवल्यानंतर भगवान भोलेनाथांनी पार्वती मातेच्या सांगण्यावरनं या ठिकाणी यमुना मैया आणि गंगा मैया या दोघांनाही या ठिकाणी आव्हान करून निमंत्रित करून या ठिकाणी बोलावलेलं आहे. या मणिकर्णिका कुंडाचं महात्म्य असं आहे की या ठिकाणी जो कोणी स्नान करेल सगळ्या प्रकारच्या त्वचा रोगातनं तो या ठिकाणी मुक्त होतो. पाप, उपपाप, महापाप, कुठल्याही प्रकारचं पाप असू द्या, या सर्व पापातनं या ठिकाणी या स्नान केल्यामुळे त्या जीवाला पापमुक्तता या ठिकाणी होते. अशा प्रकारचं हे मनकर्णिका अशा पद्धतीचं कुंड आहे. विज्ञानवादी लोक नेहमी या ठिकाणी प्रश्न करतायत, त्यांना सुद्धा या ठिकाणी एक चपराक अशा पद्धतीची आहे की या कुंडातलं पाणी ना कधी कमी होत ना कधी वाढते. जी पाण्याची आता पातळी आहे हे पाणी आता आपण पाहू शकतायत की दोन्ही बाजूने पाणी या ठिकाणी पडतंय, परंतु पाण्याची पातळी केव्हाही वाढत नाही. यामध्ये पाण्याची पातळी समान राहते. मग इथलं पाणी जातं कुठं? विज्ञानवाद्यांनी याच्याबद्दल खऱ्या अर्थानं कधीतरी हजारो विज्ञानवादी आले आणि हे पाणी कुठे जातंय, कुठे छिद्र आहे का ते शोधण्याचा प्रयत्न केला, पण कुठल्याही प्रकारचं छिद्र या मनकर्णिका कुंडामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. तरी सुद्धा पाण्याची पातळी वाढत नाही. ही अद्भुतता या ठिकाणी आहे. गंगा आणि यमुना या मैया या दोन्ही या ठिकाणी आहेत. आता समोर मी भगवान काशी विश्वनाथांचं मंदिर आणि त्याच्याच बाजूला अर्धनारेश्वर मंदिर हे आपल्याला दाखवत आहे. तर सोबत राहा. चला तर मग. मंडळी, आता ही जी पाठीमागं आपण 2 मंदिरं पाहतायत, एक आहे गुप्त काशी काशी विश्वनाथ भगवंताचं मंदिर आणि बाजूला आहे अर्धनारेश्वर भगवान शिवजींचाच एक विग्रह. मंडळी, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गुप्त काशी हे तीर्थस्थळ आहे. याला गुप्त काशी का म्हटलं जातं, काय आहे याच्या पाठीमागची आध्यात्मिक पार्श्वभूमी, आध्यात्मिक कथा. तर मंडळी, आपण सगळे जाणतच आहात की 5000 वर्षापूर्वी कौरव आणि पांडव यांच्यामध्ये महाभारताचं महाभयंकर अशा पद्धतीचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर पांडवांकडनं कौरवांचा या ठिकाणी संहार झाला आणि साहजिकच कौरवांची साथ देणारे गुरु द्रोणाचार्य असतील, भीष्माचार्य असतील, कृपाचार्य असतील आणि शेकडो कौरव असतील, या सगळ्यांचा या ठिकाणी संहार झाला. आणि यामध्ये काही ब्राह्मण कुलोत्पन्न अशा पद्धतीचे सुद्धा योद्धे होते. आणि मग त्यावेळेला पांडवांकडनं गुरूंची हत्या झाली, ब्राह्मणांची हत्या झाली आणि मग अशा वेळेला हे ब्रह्महत्येचं पातक ज्या वेळेला पांडवांना लागलं. आणि काय असतं की एखादा यश, एखादं आपण ज्या वेळेला संपादन करतो आणि ज्या वेळेला आपण पाठीमागं आपल्या जीवनाचं अवलोकन करतो आणि हे यश प्राप्त करत असताना आपण काय काय चुकीच्या क्रिया केलेल्या आहेत किंवा काही काही आपल्याकडनं संहार झालेला आहे,
हे ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला स्वतःला गिल्ट होतं आणि मग ती अपराधाची भावना ज्या वेळेला पांडवांच्या मनामध्ये आली आणि आता हा घडलेल्या अपराधातनं आता आपल्याला पापमुक्त व्हायचंय आणि मग काय करावं लागेल त्यावेळेला नारदांकडे ते 5 पांडव गेले आणि नारदांनी सांगितलं की हिमालयामध्ये जाऊन भगवान भोलेनाथांची जर आपण आराधना केली, तपश्चर्या केली, साधना केली, भक्ती केली तर खऱ्या अर्थानं भगवान भोलेनाथांच्या दर्शनातनं या सगळ्या ब्रह्महत्येच्या पापातनं तुम्ही या ठिकाणी मुक्त व्हाल, पापमुक्त जीवन तुम्ही इथून पुढे जगाल. म्हणून नारायणच्या सांगण्यावरून 5 पांडव या ठिकाणी भगवान भोलेनाथांच्या तपश्चर्ये करता, शोधा करता, साधनेमध्ये या ठिकाणी आले. मंडळी, आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की पार्वती मातेंनी, ही पार्वती माता हिमालय आणि मैनावती यांची पुत्री आहे. या दोघांना पार्वती माता ही या ठिकाणी सती जो पहिला जगदंबेचा अवतार आहे तो अवतार संपल्यानंतर ती हिमालयाच्या पोटी पार्वती म्हणून जन्माला आली आणि शंकर मला या ठिकाणी नवरदेव मिळावे किंवा पती म्हणून प्राप्त होईल म्हणून पार्वतीने ज्या ठिकाणी तपश्चर्या केली तेच हे ठिकाण आहे. आणि या ठिकाणी पार्वती मातेंचं वास्तव्य होतं. भगवान भोलेनाथ ते सुद्धा या ठिकाणी येऊन थांबलेले होते आणि भगवान भोलेनाथ या ठिकाणी साधनेमध्ये असताना 5 पांडव भगवान भोलेनाथांच्या शोधामध्ये या ठिकाणी आले आणि या पांडवांनी ब्रह्महत्या केलेली आहे. यांना मला दर्शन द्यायचं नाही ही भगवान शिवजींची भावना होती आणि मग पांडवांना मला दर्शन द्यायचं नाही म्हणून या ठिकाणावरनं भगवान भोलेनाथ गुप्त झाले म्हणून या ठिकाणाला नाव पडलं गुप्त काशी. पार्वती माता या ठिकाणी असताना 5 पांडवांनी पार्वती मातेंची साधना केली, तपश्चर्या केली आणि मग पार्वती माता 5 पांडवांना प्रसन्न झाल्यानंतर पांडवांनी सांगितलं की आम्हाला भगवान भोलेनाथांचं दर्शन करायचंय आणि आम्हाला भगवंताचं दर्शन करायचंय असं पार्वती मातेंना भगवान परमात्म्या 5 पांडवांनी सांगितल्यानंतर पार्वती मातेंचा आग्रह भगवान भोलेनाथ मोडू शकले नाहीत. म्हणून अर्ध्या स्वरूपामध्ये मी या पांडवांना दर्शन देईल, अर्ध रूप माझं असेल आणि अर्ध रूप तुझा असेल. म्हणून या बाजूच्या मंदिरामध्ये भगवान भोलेनाथांनी पार्वती मातेंच्या या स्वरूपाला अर्ध स्वरूप पार्वती मातेंचं आणि अर्ध स्वरूप भगवान भोलेनाथांचं हे अर्धनारेश्वर मंदिर या ठिकाणी आहे. बाहेर या ठिकाणी नंदी भगवान या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि ते मुख्य आहेत काशी विश्वनाथ. भगवान परमात्म्याचा पहिला विग्रह या ठिकाणी होता, तो गुप्त झाला आणि गुप्त होऊन भगवान भोलेनाथ गेले ते वरती केदारनाथ या ठिकाणी. आणि केदारनाथला गेल्यानंतर काय घडलंय हे जर आपल्याला या ठिकाणी जाणायचं असेल तर आमचा केदारनाथचा ब्लॉग, केदारनाथचे संपूर्ण व्हिडिओ आमच्या पद्मावती यात्रा कंपनी या युट्यूब चॅनल वरती उपलब्ध आहे. तेही आपण नक्की जाऊन तिथे पहा. भगवान केदारनाथ, भगवान विश्वनाथ या ठिकाणावरून अदृश्य झाले आणि वरती केदारनाथ या ठिकाणी गेले. नंतर 5 पांडव परत त्यांच्या शोधामध्ये गौरीकुंडाच्या माध्यमातून प्रवास करत करत वरती गेले. इथे काय घडले पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ जर मंडळी आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच पद्धतीच्या आध्यात्मिक टूर जर आपल्याला करायच्या असतील, हिंदुस्थानचा आध्यात्मिक वैभव जर आपल्याला खऱ्या अर्थानं जाणायचा असेल तर आमच्या पद्मावती यात्रा कंपनीच्या नेहमी आध्यात्मिक टूर पॅकेजेस सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून आम्ही जाहीर करत असतो. तर त्याला सुद्धा प्रतिसाद द्या आणि एकदा आपल्या सेवेची संधी प्राप्त करून द्या. धन्यवाद.